प्रसादच्या जीवाला तर धोका नाही, पण तो अजून शुद्धीवर आला नाही. काय ग अक्षता, काय चाललंय? ब्लँक मेसेज. मी चेक केलं. हा नंबर अक्षता पाटील या मुलीच्या नावावर. मला सांगा ना, उद्या खरंच जर अक्षताची किंवा वहिनींची कोणी छेड काढली तर तेव्हाही गप्प बसाल? पण घरातल्या लोकांना जर त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल? हे बघा, कोणाला काही होणार नाही, मला खात्री. माझी बाईक स्लिप झाली, बाईक अंगावर पडली, त्यामुळे सगळं झालं. विकी आणि त्याच्या मित्रांनी मला मारलेलं नाहीये. नर्स, ही मुलगी कोण आहे? सर, ती प्रसादची बहीण पूजा आहे. आताच गावावरून आली आहे. आणि इथं का उभे? सर, तुम्हीच सांगितलं ना की प्रसादचे स्टेटमेंट घेतल्याशिवाय कोणाला आत पाठवू नका, म्हणून थांबवलंय. येस येस. पूजा, तू प्रसादची बहीण ना? हो. तुला माहिती आहे इथं काय घडलं? म्हणजे दादाचा ऍक्सिडेंट झाला, हेच ना? ऍक्सिडेंट की हल्ला? कारण अक्षता नावाच्या मुलीनं स्टेटमेंट दिले, पण प्रसाद म्हणतो की त्याला कुणी मारलंच नाही. तो असं का सांगतोय? हे बघा साहेब, इथे काय घडलं मला खरंच माहित नाही, कारण मी गावी होते. पण ते लोक त्याला का मारतील? दादाचा तर त्यांच्याशी काही संबंधच नव्हता. पूजा, अक्षताने सांगितलं विकी आणि त्याच्या मित्रांनी तुझी छेड काढली. याचा जाब विचारण्यासाठी तो गेला, म्हणून त्याला मारहाण झाली. मला सांग, प्रसाद कोणाच्या दबावाखाली खोटं बोलतोय? हे बघ पूजा, आता तुझं स्टेटमेंट निर्णायक ठरेल. सर, मी काय स्टेटमेंट देऊ? खरंच माझी कोणी छेड काढलेली नाही हो. पण मग अक्षता का खोटं बोली? दोन हवालदार आणि माझे 2 सहकारी इथे घराबाहेरच थांबतील, त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. उलट त्या गुंडांना चांगला धडा शिकवल्याबद्दल हिचं कौतुकच होईल. मी आता पुन्हा मोहिते साहेबांना भेटते. कसं आहे, प्रसाद शुद्धीवर येईपर्यंत काहीतरी कारवाई व्हायला हवी ना. आणि हो, आम्ही पूजाला सुद्धा निरोप पाठवलाय तिच्या गावी. एकदा का तिचं स्टेटमेंट आलं ना की हा मॅडम, मी इन्स्पेक्टर मोहिते बोलतोय. मोहिते साहेब, अहो मी आता तुम्हालाच भेटायला येत होते. मी काय म्हणते, प्रसाद शुद्धीवर येईपर्यंत तिथे हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी थांबवलं तर? प्रसाद शुद्धीवर आलाय मॅडम. काय? प्रसाद शुद्धीवर आलाय? त्याने स्टेटमेंट दिलं ना तुम्हाला? आता तुम्ही त्या विकी आणि त्याच्या इतर गुंडांना अरेस्ट करू शकता ना? अनफॉर्च्युनेटली नाही मॅडम. अस्मिता मॅडम, प्रसादने शॉकिंग स्टेटमेंट दिले. तो म्हणतोय की त्याचा आणि विकीचा काही एक वाद झाला नव्हता. काय? त्याचा अपघातच झाला होता. मला काय वाटतं मोहिते साहेब, त्या संपतरावांच्या दडपणाखाली येऊन तो असं स्टेटमेंट देत असतो. आपण पूजाचं स्टेटमेंट घेऊया ना, ती खरं सांगेल. पूजा आत्ताच गावून आली, मी तिचंही स्टेटमेंट घेतलं, पण ती म्हणते की तिची कोणी छेड काढलीच नव्हती. पूजाने असं स्टेटमेंट दिलंय की तिची छेड काढली नव्हती? पण अक्षताने असं स्टेटमेंट का दिलं ना तेच कळत नाही. एनिवे, तिला स्टेटमेंट मागं घेण्यासाठी पुन्हा पोलीस स्टेशनला बोलवावं लागेल. आता प्रसाद आणि पूजाच्या स्टेटमेंटमुळे या केसमधली हवाच निघून गेली आहे मॅडम.
या अक्षताच्या स्टेटमेंटमुळे मी संपतरावाशी बोललो, त्यांच्यावर अविश्वास दाखवला. आता मला त्यांची माफी मागावी लागेल. अस्मिता मॅडम, काय झालं? प्रसादने असं स्टेटमेंट दिलंय की त्याला कोणीही मारहाण केलेली नाहीये. काय? हो, त्याचा अपघात झाला असं त्याने सांगितलं. आणि पूजाने सुद्धा असं स्टेटमेंट दिलंय की तिची कोणीही छेड काढलेली नव्हती. अक्षता, बघितलंस काय झालं? अगं का खोटं बोललीस? आणि असं आताताईपणे पोलिसांना का स्टेटमेंट दिलंस तू? हे बघ, शांत हो, शांत हो. तू शांत हो. मला सांग, तू त्या गुंडांना नक्की प्रसादलाच मारताना पाहिलं होतंस ना? अगं अजूनही होच म्हणतेस तू? अगं तो प्रसाद खोटं बोलतोय की ती पूजा? हे बघा, तुम्ही असं ओढू नका तिच्यावर. तिला फैलावर नका घेऊ. अहो का नको घेऊ? या सगळ्या प्रकारानंतर दूध धरून संपतरावांनी काही केलं तर काय करायचं? आम्ही कसं जगायचं? याला ना खरं तर तुम्ही जबाबदार आहात. तुमच्यामुळे ही पोलीस स्टेशनला गेली. हे बघा, मी माझी जबाबदारी नाकारत नाही, पण या प्रकरणामागचं सत्य मी नक्की शोधून काढेन. आणि मला खात्री आहे, शोधलं की सापडतच. अक्षता, तू जर खरं बोलत असशील तर मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहीन. डोंट वरी. येते मी. अक्षता, चल चल पोलीस स्टेशनला. कंप्लेंट परत घेऊ. आपल्याला या भानगडीत पडायचं नाही. चल पोलीस स्टेशनला, चल. अगं अरे अक्षता, कोण खोटं बोलतंय? प्रसाद आणि पूजा की अक्षता? नाही, अक्षता खोटं बोलत असेल असं मला तरी नाही वाटत. तुम्ही हे कशावरून म्हणताय? मनाली तिला बोलता येत नसलं तरी तिचा चेहरा, तिची देहबोली, तिचे डोळे हेच सांगतायत की ती खरं सांगते. आणि मुळात ती खोटं का बोलेल? नाही, मला कारण नाही सांगतायत. कारण शोधून काढावंच लागेल मनाली. नक्की कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय हे शोधून काढावंच लागेल. मुळात अक्षता खोटं का बोलेल? म्हणजे ती विकीचं नाव का घेईल? तिचं विकीशी किंवा संपतरावांशी काय वैर? हो मॅडम, पण प्रसाद आणि पूजा या दोघांनाही पोलीस सपोर्ट करतायत. मग तरी हे दोघे खोटं का बोलतील? आणि तिथल्या दुकानदारांनी आणि पानवाल्यांनी असं सांगितलं की त्यांनी कोणालाच नाही बघितलं. एका दोघांनी असं सांगितलं की असं काही घडलंही नाहीये. मग म्हणजे याचे दोन अर्थ होतात. काय? एक तर कुणाला तरी घाबरून ह्यो प्रसाद आणि पूजा खोटं बोलतो, नाहीतर कोणाच्या तरी दडपणाखाली येऊन ही अक्षता खोटं बोलते. म्हणजे तिला कुणीतरी तसं करायला लावते. अरे पण असं कोण असेल? आणि यात कोणाचा काय फायदा? त्यात कोणाचा काय फायदा आहे? अक्षताला स्टेटमेंट द्यायला कुणी भाग पाडलं याचा आम्हाला अंदाज आहे. मोहिते साहेब, ते मी शोधून काढतो. हे आमच्या विरोधकांचंच काम आहे, हे मी प्रूव्ह करेन. अक्षताशी आपलं वैर नाही, पण तिनं केलेल्या चुकीची तिला किंमत मोजावीच लागेल. काय होणार आहे देव जाणे. काय व्हायच्या आत मी संपतरावांना भेटून येतो आणि त्यांची माफी मागतो. हॅलो, नमस्कार दिवाकर साहेब. संपतराव जठार बोलतो. संपतराव,
हा संपतराव, मी तुमच्याकडेच यायला निघालो होतो. साहेब, आमच्याकडनं फार मोठी चूक झाली हो. एखाद्यावर आरोप करायचे, मागचा पुढचा विचार करायचा नाही आणि मुलीच्या वागण्याची सारवासारव करायची. नाही, मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या सर. अहो, मला तुमचं ऐकायला वेळ नाही आहे. मी काय सांगतो ते ऐका. समाजात माझी एक प्रतिमा आहे, तिला तुमच्या मुलीमुळं तडा गेलाय. हा, अर्थात यात तुमच्या मुलीची काहीच चूक नाही हे कळतंय मला. हा, तिने स्वतःहून केलेलं नाही, तिला हे करायला कोणीतरी भाग पाडलंय. अक्षता, अगं आता तरी नाव सांग त्या माणसाचं. कोणी सांगितलं तुला हे करायला? अगं आता तरी खरं सांग. आपापसात बोलू नका. मला कळलंय की माझ्या विरोधकापैकीच कुणाचं तरी एक काम आहे. त्यासाठी अक्षताला किती पैसे दिले मला माहित नाही. तिने फक्त त्याचं नाव सांगावं. मी घडलेलं सगळं विसरून जायला तयार आहे. पण तिने त्याचं नाव सांगितलं नाही तर मी तिच्यावर, तुम्हा सगळ्यांवर 25 लाखाचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे. मी प्रेसमध्ये जाणार आहे. माझं ऐका साहेब, थोडा तरी विचार करा. आम्ही सामान्य माणसं आहोत. विचार कसला करायचा? मला त्याचं नाव कळायला हवं. मी ऑप्शन दिलाय. आता मी काय करायचं हे तुम्ही ठरवायचं. मी गप्प बसणार नाही. संपतराव, माझं ऐकून तरी घ्या ना प्लीज. साहेब, ऐकलंस ना अक्षता, ऐकलंस ना? अगं ते संपतराव आपल्यावरती 25 लाखाची अब्रू नुकसानीची फिर्याद करणार आहेत. 25 लाख! अगं कुठून आणणार आहोत आपण एवढे पैसे? लिही नाव, लिही याच्यावर नाव, लिही. मला कोणी काहीही सांगितलेलं नाही. मी खरं बोलतेय. बघितलं, घर कोसळायची वेळ आली तरी लाज वाटते काहीला. अक्षता, अगं मी हात सोडते तुझ्या पुढे. नाव सांग त्या माणसाचं. अगं नाहीतर एक घर उद्ध्वस्त होईल ग. अगं कुठे तोंड दाखवायला जागा नाही उरणार आपल्याला. अगं बाई, मोहितचा, आई अप्पांचा तरी विचार कर जरा. शशांक, ही जर असंच वागणार असेल ना तर मला ह्याच्यात भरडला जायचं नाहीये. उद्याच्या उद्या आपण मोहितला घेऊन माझ्या माहेरी निघून जायचंय. हे सगळं ना त्या अस्मिता मॅडम मुळे झालेलं आहे. त्या संपतरावाने आपल्यावर केस टाकायच्या आधी आपण त्या अस्मितावरच केस टाकूया. उगाच बेताल बोलू नको शशांक. हो, पण मी अस्मिताशी बोलतो. अहो, आत्ता बोला त्यांच्याशी. त्यांना कळायला हवं हे. अस्मिता मॅडम, मी दिवाकर बोलतोय. अहो, संपतरावांचं म्हणणं आहे की अक्षता कोणाच्या तरी सांगण्यावरनं खोटं बोलते आणि तिने जर त्याचं नाव सांगितलं नाही तर ते आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. कुठच्याही प्रसंगात आमच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन दिलं होतं ना तुम्ही आम्हाला. मग आता सांगा आम्ही काय करू आणि तुम्ही काय करणार आहात? हे बघा काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, ते अशी काही केस करण्याआधीच मी सत्य शोधून काढे. आणि जरी त्यांनी केस केलीच तरी त्याचा सगळा खर्च मी करेन. माझ्यामुळे ती पोलीस स्टेशनला गेली असं म्हणताय ना तुम्ही. मग या प्रकरणाची सगळी जबाबदारी मी घेईन अगदी शेवटपर्यंत. पण तुम्ही आत्ता प्लीज तिला काही बोलू नका. तिला आत्ता सगळ्यात जास्त तुमच्या आधाराची गरज आहे. हो, मी आहे. मी सतत संपर्कात राहीन तुमच्या. कधीही काही वाटलं तरी कॉल करा. काय झालं मॅडम? काय म्हणाले ते? संपतरावांनी त्यांना फोन केला होता.
संपतरावांचं असं म्हणणं आहे की अक्षताने जे काही स्टेटमेंट दिलंय ते त्यांच्या विरोधकांच्या दबावाखाली येऊन दिले आणि अक्षता म्हणते की ती जे सांगते ते सत्य आहे. म्हणजे कदाचित असं असू शकतं की अक्षतावर दबाव आणण्यासाठी संपतराव मुद्दाम हे सगळं करतायत. मॅडम अक्षताला खरंच कोणीतरी खोटं स्टेटमेंट द्यायला लावलं असेल तर? तसं असेल ना शिडराव, तर आपल्याला त्या माणसाला शोधायला पाहिजे. त्या बेण्यानं अक्षताला अडकवलं आणि स्वतः मात्र नामा निराळा राहिला. पण तिने तरी त्या माणसाचं काय ऐकलं? स्वतः अडकली आणि आपल्याला पण अडकवलं. म्हणाली मॅडम, आता ती खोटं बोलत असेल तर तुम्ही तरी काय करणार? म्हणाली हे बघ, घाईघाईत कुठल्याही डिसिजनवर येऊ नकोस. हो मॅडम, पण ती अक्षता खरं बोलतेय कशावरून? म्हणाली आत्ताच मी त्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. सीट बंडू, एक काम करा, गोविंद नगरमध्ये जाऊन चौकशी करा. संपतरावांच्या विरोधकांपैकी कोण हे करू शकतं याचा अंदाज घ्या आणि हो त्या नाक्याजवळ पुन्हा एकदा चौकशी करा. या केसचा आपण पूर्णपणे तपास करूया, पण मला जरा वेगळी शंका येते. त्या दिवाकरला फोन करून त्याची आणि त्याच्या घरच्यांची झोप उडवली. तू शांतपणे झोप. जास्त जागरण करणं तब्येतीला बरं नाही. पप्पा, तुम्ही या सगळ्यात विरोधकांना कशाला बोलत? अक्षताने कुठे कोणाच्या सांगण्यावरनं कंप्लेंट केली आहे? हो, ती प्रसाद आणि पूजा दोघांनी आपल्याला हवी तशी स्टेटमेंट दिली आहेत ना. आणि त्या अक्षताचा बाप सुद्धा माघार घेऊन माफी मागायला तयार आहे. हो, प्रकरण मिटतंय. मग तुम्ही अब्रू नुकसानीची केस करायची धमकी देऊन कशाला उगाच फाटे फोडताय? आणि ती अक्षता कोणाला काय सांगू शकणार आहे का? आणि तिचा बाप, त्याच्याकडे 25 लाख काय 25,000 सुद्धा नसतील. केस करून काय उपयोग आहे? हो, उलट जोपर्यंत ही केस चालू राहील तोपर्यंत लोक सुद्धा हा मॅटर विसरणार नाही. केस कोणाच्या बापाला करायची रे? मी नुसती धमकी दिली. पण कशाला? आणि आपण प्रेसमध्ये कशासाठी जाणार आहोत? हो, उगाच या सगळ्यातून काहीतरी भलतंच निघालं तर? पप्पा, मला तर काय तुमची चाल पटलेली नाही. तुला पटलेली नाही कारण ती तुला कळलेली नाही. त्या जखमी प्रसादला ऍडमिट करून मी तुला सेव्ह केलं आणि माझी समाजसेवक म्हणून इमेज उजाळली. अक्षताच्या मागे कोणीतरी विरोधक आहे असं सांगून विरोधकांच्या इमेजला चॅलेंज केलं. आता तर दिवाकरची दोन्ही बाजूनं कोंडी झाले. नाव सांगायचं की केसला सामोरं जायचं? माझ्या धमकीमुळं अक्षताच्या घरचे सगळे तिच्या विरोधात जातील. नाव सांगण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करतील आणि ती नाव सांगू शकणार नाही कारण ते अस्तित्वातच नाही. हो, पण या सगळ्यामुळे जर विरोधकांनी तिला सपोर्ट केला तर? सापळाच असा रचलाय की विरोधकांची एक कोंडी झाली. ते अक्षताला विरोध करायला गेले तर लोकांना असं वाटेल की ते अक्षताला भडकवून नामानिराळे राहत आहेत. मदत करायला गेले तर लोकांना असं वाटेल की स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतायत. एरवी आम्ही काही केलं ना तरी विरोधक विरोधच करतात, पण या बाबतीत तेही आम्हाला साथ देतील. तेच अक्षताला भेटीस धरतील की त्याने काही सांगितलं नाही असं जाहीर कर, आणि नाव सांगितलं नाही तर केसची टांगती तलवार आहेच डोक्यावर. आणि मग शेवटी अक्षता आणि तिचा बाप इथे इथे माझे पाय धरायला येतील. केस पासून वाचण्यासाठी मी सांगेन तेच करते. आपल्या विरोधात केलं ना की काय होतं ते सगळ्यांना कळेल ना. कोणी असं धाडस करणार नाही. पप्पा, यू आर टू ग्रेट. म्हणजे हे सगळं तर माझ्या डोक्यातच नाही आलं. विकीराव, 4-5 टाग्या पोरांचे तुम्ही लीडर आहात, पण या विभागातल्या जनतेचा मी लीडर आहे. बघून घ्या, शिकून घ्या. उद्या तुम्हालाच माझी गादी सांभाळायची. हो, आज रात्रभर त्या दिवाकरला ही रात्र संपूच नये असं होती, आणि ही रात्र संपलीच नसती
तर बरं झालं असतं असं उजाडल्यावर वाटेल. म्हणजे म्हणजे उद्या असं काय होणार आहे पप्पा? त्या नेहमीच्या सिस्टर नाहीयेत का आज? नाही, त्या रजेवर गेल्यात. हाय प्रसाद, तुझ्यासाठी गेट वेल सून. थँक्स. पण तुम्ही कोण आहात? नाही म्हणजे सॉरी, ओळखलं नाही म्हणून विचारतोय. मी मीडियाकडून आले आणि संपतरावांनी निरोप दिलाय तुझ्यासाठी. त्यांनी सांगितलं इथल्या खर्चाची अजिबात काळजी करू नकोस, सगळा खर्च ते स्वतः करणार आहेत. आणि हो, त्याच्या मोबदल्यात त्यांना तुझ्याकडून काहीही नको या. एवढे थोर समाजसेवक आहेत ते. पण मला माहितीये त्यांचं कौतुक तू नक्कीच करशील. म्हणजे त्यांना तिकीट मिळालं की जरा त्यांचा प्रचार वगैरे करशीलच ना? प्रचार? हो, एवढे उपकार आहेत त्यांचे तुझ्यावर. त्या उपकारांची परतफेड करायलाच हवी ना. कर्तव्य आहे ते तुझं. काय झालं? कसला विचार करतोस? काय नाही, म्हणजे इकडून डिस्चार्ज मिळाला की मी माझ्या बहिणीला म्हणजे पूजाला घेऊन दुसरीकडे राहायला जाणार आहे. का? नाही, त्याचं कारण नाही सांगायचंय मला. अक्षता, कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही संपतरावांना आणि त्यांच्या मुलाला बदनाम करायचा प्रयत्न केला? आम्हाला त्याचं नाव सांगा, म्हणजे आमच्या न्यूज चॅनलवर सर्वात आधी ही ब्रेकिंग न्यूज येईल. अहो, केव्हा तरी कळणारच आहे ना, मग आत्ताच सांगा. का ते कळू नये म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे तुम्हाला. पुरे करा तुमचे प्रश्न. अहो, किती गोंधळली आहे ती, दिसत नाही तुम्हाला? एक तर तिला बोलताही येत नाही आणि त्यात तुम्ही तिला उलटसुलट प्रश्न विचारताय. बोलता येत नसतानाच पोलिसांना खोटं स्टेटमेंट दिलत ना, मग आता एक नाव सांगायला काय प्रॉब्लेम आहे? अक्षता, या प्रकरणाबद्दल आम्हाला तुमचं लेखी स्टेटमेंट हवंय. हे बघा, अक्षता काही स्टेटमेंट वगैरे देणार नाही. प्लीज तुम्ही जा येथून. ओके, आता जातोय, पण पुन्हा इथे यावंच लागेल आम्हाला. संपतरावांनी केस केल्यावर तुमचे बाईट्स घ्यायला. बाईट्स? आमच्या अब्रूचे लचके तोडायला येणार आहात तुम्ही. जा प्लीज, गेट आउट. अहो काका, रागावू नका. या सगळ्याची सवय करून घ्या आता. कारण काय आहे ना, तुमचं घर म्हणजे लाईव्ह शोचा प्लॅटफॉर्म बनलाय आता. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, प्लीज प्लीज जा येथून. हे बघा, अजूनही विचारते, खरं काय ते सांगा. चालते वा. अक्षता, अगं काय करतेस? काय हवेने पडत चाललंय? अक्षता, अगं काय वेडापणा चाललाय? अस्मिता, अगं अजून काय काय बघायचं आम्ही? आज इथे एक महाभयंकर प्रकार घडलाय. पत्रकार आले होते, त्यांनी अक्षताला उलटे सुलटे प्रश्न विचारले, जीव भंडावून सोडला तिचा. अगं आमच्या अब्रूचे दिंडवणे निघालेत. आणि काय काय बघायचं आम्ही? सांग ना तू, काय बघायचं आम्ही? दादा, नाही नको मला. दादा रे, असं करून कसं चालेल? थोडं तरी खा ना. आणि त्यात तू काल रात्री पण. काल रात्री पण काय? काय नाही. मग कर ना ब्रेकफास्ट. उगाच म्हणायला नको लावून घेऊ. काय मनाला लावू नकोस. नाही, का त्रास देताय तुम्ही आम्हाला? जगू द्या ना आमचं आम्हाला प्लीज. त्रास होतोय ना, पण तुमच्याशी काहीही संबंध नसताना त्या अक्षताला तुमच्यापेक्षा जास्त त्रास होतोय. कारण प्रसाद, ती फक्त स्वतःपुरता आणि स्वतःच्या फायद्याचा विचार नाही करत. अरे
अरे तुला मारहाण होत असताना तिथे बघणारे बरेच जण होते, पण कोणी पुढे नाही आलं बोलायला. पण ती मुलगी धाडसानं पुढे आली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने त्या विकी आणि इतर गुंडांविरुद्ध साक्ष दिली आहे. आणि तुम्ही काय केलं? तू सांगितलंस की मला मारहाणच झाली नाहीये. तिने सांगितलं माझी कोणी छेडच काढलेली नाही. पण त्या अक्षताची काय परिस्थिती माहितीये तुम्हाला? तिचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. ते संपतराव तिच्यावर केस करायला निघाले. मीडियावाले तिला त्रास देतात आणि या सगळ्याला कंटाळून ती बिचारी मुलगी जीव द्यायला निघाली होती. तुला काय रे त्याचं? तू बरोबर आहेस. तू जे काही केलं ना ते अगदी बरोबर होतं. ती मूर्ख रे, अन्यायाविरुद्ध लढायला निघाली. त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी ना. तू नाश्ता कर, लवकर बरा हो आणि मजेत जा. थांबा मॅडम. मॅडम, मी स्वार्थी नाहीये आणि निर्लज्ज सुद्धा नाहीये. मी सांगतो सगळं. प्लीज मला आधी सांगा की तुम्ही कोण आहात. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. आणि ही माझी सहकारी मनाली. मनाली, हा राकेश, आता चेक्सचा शर्ट घातलेला माणूस बाहेर जाताना पाहिला? हो हो, तोच. त्याच्यावर लक्ष ठेवायचं. हो, लगेच. हो, संपतराव आणि आमचे तात्विक मतभेद आहेत, पण त्यासाठी तुम्ही इथे का आलात? नाही म्हणजे विभागामध्ये इतरही नेते आहेत. हा, कसं आहे वसंतराव साहेब, तारे अनेक असतात पण चंद्र एकच असतो. हो, आणि म्हणजे संपतराव या विभागातले खरे समाजसेवक असले तरी सुद्धा गोविंदनगर मधल्या लोकांची अशी समजूत आहे की खरी समाजसेवा तुम्ही करता म्हणून. अरे संतोष, अरे यांना काही खायला वगैरे आण. जा लवकर. आता हे बघा, बरं झालं ते तुम्ही सांगितलं म्हणून. हा, त्याचं कसं की संपतरावचं ते स्वतःच्या कामाची सेवेची स्वतःच जाहिरात करतात, पण तशी जाहिरात करणं काय बाबा ते आपल्याला जमत नाही. आपलं कसं विभागामध्ये पुरोगामी सक्षम नेतृत्व आम्हीच देऊ शकतो आणि याची 100% खात्री त्या संपतरावाला नक्कीच आहे. काय मला असं दे घ्या पहिला तुम्ही खाऊन घ्या. हो, चालू द्या. बस. मला असं विचारायचं होतं की अक्षता नावाच्या मुलीचं जे काही प्रकरण आपल्या विभागात झालं याची तुम्हाला कल्पना असेलच, तर तुमचं मत काय? आता त्यावर आम्ही काय बोलणार आहे? नाही, जर का आम्ही काय बोलायला गेलो तर राजकीय फायदा उचलतोय अशी संपतरावची माणसं बोंबा ठोकत पडतील. हे बघा, त्याचं काय आहे की पोलिसांना त्यांचा तपास करू द्या आणि जे काही सत्य समोर येईल त्याच्यावरती आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ की. नाही, पण संपतरावांचं म्हणणं तर वेगळंच आहे. ते असं म्हणतायत की त्यांची राजकीय इमेज शाबूत राहावी किंवा त्याला धक्का लागू नये म्हणून विरोधकांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. संपतरावनी आमचं नाव घेतलंय का? नाही, म्हणजे काही नाव घेतलं असेल तर सांगा की पुरावे दाखवा. हे बघा, त्यांचे विरोधक बरेच आहेत, पण
या भागाला खंबीर आणि पुरोगामी नेतृत्व तुम्हीच देऊ शकताय वसंतराव साहेब. हा म्हणजे विरोधक तारे असले तरी खरे चंद्र तुम्हीच आहात ना. तुम्ही माझी स्तुती करताय की टॉन्ट मारताय? नाही मी फक्त वस्तुस्थिती सांगतोय. म्हणजे संपतरावांनी अक्षताच्या आडून नाव न घेता जो वार केलाय तो तुमच्यावरच केलाय ना. मग आता तुम्ही बाजू कुणाची घेणार? अक्षताची का संपतरावांची? सत्याची. सत्याची. आम्ही सत्याची बाजू घेणार. हे बघा, त्या संपतरावाशी आमचं वैयक्तिक काही वैर नाहीये. कुठल्या तरी मुलीला समोर आणून त्या संपतरावाची बदनामी करण्याची आम्ही कुठलीही खेळी खेळलेली नाहीये आणि त्याची आम्हाला गरज नाहीये. हो, कोणती पोरगी, काय काय नाव काय तिचं? अक्षता. हा, अक्षता. ती तर आमचं नाव घेणारच नाही. आणि समजा का तिने आमचं नाव घेतलं तर ती खोटं बोलते हे मी सिद्ध करून दाखवीन. मग ते तुम्ही आणि पोलिसांनी शोधून काढा. कसं? एक प्रश्न अजून. संपतरावांचे चिरंजीव आणि त्यांचे मित्र याबद्दल तुमचं मत काय? सॉरी, डोंट कॉमेंट. त्याचं कसं आहे की मी प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि पुराव्यानिशी छापून आलेल्या गोष्टींवरच मी मत देतो. कांच के घर में रहने वाले आदमी दूसरों के घर पे पत्थर फेका नहीं करते वसंतराव. काय म्हणालात? नाही, तुमच्याबद्दलचा आमचा संशय फिटला. हो. एनिवे येतो आम्ही. अरे असं कसं? काही खाऊन जा. तुम्ही तो काही खालच नाहीये. हो, खाऊ खा. घ्या 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 घ्या. नाही, आता नको. आता तुमची मुलाखतच घ्यायला येतो. एक पुरवणी छापून काढे तुमच्यावर. हो हो, या या, आवर्जून या. मग आल्यावर मग हो हो हो. चला शिरराव, चला येत या. संपतरावांनी मला धमकी दिली होती की जर मी सगळं खरं सांगितलं तर ते माझ्या बहिणीला. आणि मला देखील गावी फोन आला होता की माझी कोणी छेड काढलीच नव्हती असं जर मी कोणाला सांगितलं नाही तर प्रसाद दादा हॉस्पिटल मधून जिवंत बाहेर नाही पडणार मॅडम. मॅडम, अक्षताने काय स्टेटमेंट दिली आम्हाला खरंच काही माहिती नव्हतं. अक्षता कोण आहे, ती कुठे राहते, आम्ही तिला ओळखतही नाही मॅडम. तरीही ती तुमच्यासाठी पुढे आली. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एका बोलू न शकणाऱ्या मुलीने पुढाकार घेतलाय. आता तुम्ही काय करणार आहात हा प्रश्न. सांगा. हे बघा, मला या लफड्यात घेऊ नका. हे बघा साहेब, मी काहीही बघितलेलं नाही. त्या दिवशी माझं दुकान बंद होतं, सांगितलं ना तुम्हाला, मी काही बघितलेलं नाहीये. ठीक आहे. नाक्यावरच्या लोकांना मी विचारलं, पण इथं तसं काही घडलेलं नाही असं म्हणतात सगळे. मॅडम, मला वाटतं ते अक्षता आहे ना, ती खोटं बोलते. हो हो, आम्ही निघतो. दादा हे बघा, तुम्ही अक्षताला एकटं पडू देऊ नका. तुम्ही राहा ना तिच्या बाजूने उभे. दोन चिक्या दे ना. दादा मी काय म्हणतोय, माझं जरा ऐकून घ्या ना तुम्ही. हो, परत परत तेच तेच बोलू नका. आम्हाला असल्या भानगडीत पडायचं नाहीये. हां, हॅलो मॅडम. हां, नाही नाही, त्या दिवशी जे घडलं ना ते इथं समोरच्या बिल्डिंगमधल्या एका माणसानं बघितलंय. हां, आणि त्यानं मोबाईलवर शूट पण केलंय ते. हा, होय होय. नाही नाही, तो माणूस आत्ता इथं नाही आहे, पण त्यानं मला क्लिप पाठवली ती. होय होय. हां, आपण जाऊ ना, पोलिसात जाऊ डायरेक्ट. होय होय. हां, लगेच. आता फोन ठेवताना लगेच येतो. हां.
अरे वा, क्लिप द्यायची नवीन पद्धत आहे वाटतं तुमची. असं आहे का? हे वाट काढवताय? ए आधी तू हे सांग की तुला कुठलं क्लिपिंग मिळालंय. चल चल मोबाईल दे चल. ए कसलं क्लिपिंग? आणि माझा मोबाईल तुम्हासनी का देऊ मी? मी पोलिसांना देणार आहे. पोलिसांना देणार? पोलिसात देणार? हा वय. तिथपर्यंत गेलास तर पोलिसांना देशील ना? पोलिसात जाणार तू? ए काय करता तुम्ही? तो आमच्या विरोधात जातो ना, त्याच्याबरोबर हेच होतं. या एरियात, आमच्याच एरियात आम्हालाच लढणार. अरे इकडे तिकडे काय बघतो? ही माणसं आहेत ना, फक्त बघतात बंद डोळ्याने. आता तुला कळतील आमच्या शिंगाड्याचे परिणाम काय होतात ते. त्या दिवशी सुद्धा हेच झालं होतं. तो एकटा नाहीये. कोण आहे रे? पोलिसांसमोर दादागिरी चालणार नाही तुमची. हवालदार ताब्यात घ्या यांना. आपल्या समोर यांनी अस्मिता मॅडमच्या माणसांवर हात उचलला आणि तुमचा हॉस्पिटल मधला सहकारी सुद्धा पकडला गेलाय. अशी कुठली क्लिपिंगच नव्हती. इतकी दुसऱ्यांना त्रास देऊन धमक्या देता ना, आता तुम्हीच आमच्या जाळ्यात अडकला. आमच्या मॅडमनी मेसेज केलता मला, म्हणून मी नाटक केलं आणि तुम्ही फसलात. आणि ते क्लिपिंग नसलं तरी आता तू जे काही केलंस ना ते शूट केलंय मी. त्यामुळे तुला धडा शिकवण्यासाठी हे क्लिपिंग पुरेसं आहे. हा पुरावा असा आहे की आता तुम्ही सुटूच शकत नाही. साहेब, माझ्या पप्पांची पॉवर माहित नाही तुम्हाला? ए पप्पाचं काय सांगतोयस मला? तुझा पप्पा म्हणजे कायद्यापेक्षा मोठा नाही. स्वतःच्या पोराला वाचवण्यासाठी मोठेपणाचा आव्हान आणतोय तो. पण आता त्यालाही अटक झाली असणारच. घेऊन जा रे याला. थँक्स बंडू. तू ही रिस्क घेतलीस म्हणूनच यांना पुराव्यासकट पकडता आलं. मॅडम आभार म्हणून परक करताय मला. आणि हे तुमच्याकडनंच शिकलोय आम्ही. मॅडम ती अक्षता मुलगी असून एवढं करू शकते, पण मी का नाही? हा आणि तुमच्यासाठी मी जीव बी द्यायला तयार आहे. तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसं आहेत म्हणूनच मी हे करू शकेन. पण तू बरोबर बोलास बने. जर अक्षता हे सगळं करू शकते तर आपण का नाही? हाच प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारते. अक्षता हे करू शकते तर आपण का नाही?
त्या दिवशी त्या माणसावर अन्याय होत होता, त्याला मारहाण होत होती आणि तुम्ही कोणीही काहीच बोललं नाही, त्याला वाचवायचा प्रयत्नही केला नाही. अरे ती अक्षता प्रसादला न्याय मिळावा म्हणून तिने जीवाचं रान केलं. तिला बोलता येत नसूनही ती झगडत राहिली. पण तुम्हाला बोलता येत असूनही तुम्ही तुमच्या अशा निष्क्रियपणामुळे त्या गुंडांचं फावतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या हेच तुमच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा आता तरी माणुसकीने आणि जबाबदारीने वागा. अस्मिता मॅडम जे म्हणतायत ते नुसतं ऐकू नका, तर तसं वागा. आणि हा, पोलिसांना नावं ठेवायला नेहमी पुढे असता तुम्ही, पण देशाचे सुजाण नागरिक म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलात तर या गुंडांना आम्हाला कायद्याच्या हवाली करता येईल. आणि पोलिसांनाही तुमच्या सहकार्याची गरज असते. थँक्यू मॅडम. थँक्यू. अक्षता, तुझ्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. त्या गुंडांना आणि संपतरावांना अटक झाली. तुम्हाला सांगू, तू घाबरून जाऊन स्वतःचा जीव द्यायला का निघाली होतीस? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का? ते मीडियावाले सुद्धा बोगसच होते. त्या संपतरावांनी पाठवलं होतं त्यांना. पण आता इथे कोणीही दादागिरी करू शकणार नाही, कोणीही छेडछाड सुद्धा करू शकणार नाही. आणि केलीच ना तर मॅडम आम्ही होऊ देणार नाही तसं. मॅडम, आम्ही चुकलो. माझ्या बहिणीविरुद्ध अन्याय होत होता म्हणून मी त्या गुंडांविरुद्ध आवाज उठवला, पण त्यांना मी पुरून उरलो नाही हो. आणि त्यांच्या धमक्यांना घाबरलो आणि माघार घेतली. पण तुम्हाला सांगतो, यापुढे असं होऊ देणार नाही. तू प्रसाद दादासाठी जे काही केलंस ते मी कधीच विसरणार नाही. आज समाजातल्या प्रत्येकाने प्रसाद आणि अक्षताचा आदर्श समोर ठेवला तर समाजाला लागलेली ही गुंडगिरीची कीड कायमची नष्ट होते.